टिफिनसाठी मस्त असा झटपट होणारा डोसा आणि चटणी मी बनवली होती. चटणी बनवण्यासाठी तेल गरम केलं. तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्त्याची फोडणी दिली. एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला आणि तो त्याच्यात ॲड केला आणि व्यवस्थित असा लाल कलर होईपर्यंत छान परतून दिला. कांदा परततोय तोपर्यंत मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेऊन त्याची एक पेस्ट बनवली आणि ती त्याच्यात ॲड केली. ती टाकल्यानंतर तीही मस्त अशी परतून दिली. छान असं परतल्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटोसुद्धा कट करून घेतला आणि तो त्याच्यात ॲड केला. टोमॅटोही छान असा परतवला. टोमॅटो आणि ते सगळं पटकन परतावं म्हणून मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं. मी 1 ते 1.5 चम्मच मीठ टाकलं. ते टाकून झाल्यावर व्यवस्थित सगळं मिक्स केलं आणि मस्त टोमॅटो परतून दिला. टोमॅटो परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, धनेपूड, परत कश्मीरी लाल मिरची, 1 चम्मच किचन किंग मसाला, 1 चम्मच सांबर मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आणि सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले. छान सगळं मिक्स करून झाल्यानंतर मस्त असं लालसर कलर आल्यानंतर उकडलेले बटाटे बारीक कट केले आणि तेही त्याच्यात ॲड करून मस्त असे परतून दिले. छान अशी चटणी मी परतून घेतली आणि ही चटणी खरं सांगते खूप झटपट होते आणि डोस्यांबरोबर खायला खूप मस्त वाटते. जास्त घट्टपणा नको होण्यासाठी म्हणून मी किंचित असं थोडंसं पाणी टाकलं, कारण टिफिनमध्ये ते थोडं ड्राय होतं त्याच्यामुळे खायला खूप सुक्कं लागतं. तर मी थोडं पाणी ॲड केलं. नंतर छान परतून दिलं. मस्त अशी नंतर वरून कोथिंबीर कट करून टाकली आणि मस्त अशी माझी भाजी तयार झाली होती. नंतर दुसरीकडे तवा गरम केला आणि जे डोस्यासाठी पीठ बनवलं होतं त्याचं छान असं मी डोसे काढून घेतले. थोडंसं मी डोसा जाडसर काढला कारण हे टिफिनमध्ये कडक नाही होणार म्हणून, आणि मस्त असं दोन्ही साईडनी लालसर भाजून दिलं आणि छान माझी डोसा चटणी तयार झाली होती. नक्की ट्राय करा.